हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। फिजियोथेरेपी अथवा निसर्गोपचार एक ऐसी प्राचीन उपचार शैली है जो आज भी सफल है और सुरक्षित भी, जिसका फायदा लाखों लोग उठा रहे हैं। इसका फायदा लोगों को मिल सके, इस पर काम करते हुए अब्दुल रज्जाक मलिक फाउंडेशन द्वारा मरहूम हाजी अब्दुल सईद मलिक की बरसी के मौके पर एक ऐसे ही शिविर का आयोजन किया गया, जहां कई तरह की बीमारियों पर निसर्गोपचार के लिए सारे इंतजाम किए गए थे। नेशनल हॉल काटियाफाइल इलाके में आयोजित इस शिविर में दूर दराज से सैकड़ों पीड़ित आए और अपना इलाज करवाया, सही सलाह ली, जिसके बाद मलिक परिवार को दुआएं भी दी गई। लहान भाऊ सईद मलिक उर्फ बाबा याची 6वी वर्षी निमित्त ही शिबिर कालपासून सुरू झाले आणि हे फिजिओथेरपीचे शिबिरचे आयडिया आम्हाला जननायकचे जे लोक आहे या फिरोज किंवा जलील किंवा आपले बापू फरीद या लोकांनी दिलं आणि आम्ही याच्यावर त्याचा निर्णय घेतला की घ्यायचा आहे शिबिर। आणि हे शिबिर आम्हाला असं वाटतं की फार जरुरीचे होते। इतके लोक येत आहे, काल म्हणजे 300-350 झाल्यावर बी 4-5 वाजेपर्यंत लोक येत होते। हे शिबिर आमच्या भावाचं आहे, त्याला पुण्य मिळेल याच्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे। सईद बाबा यांच्या बरसीनिमित्त दिनांक 31 तारीख ते 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत इथे एक आपलं जे निसर्गोपचार शिबिर म्हणून इथे आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये वयोवृद्ध लोकांना खूप काही गरज असते, गुडघे वगैरे, पाठीचे मणके आणि असे दुखणे खूप आहेत। या एरियामध्ये मुस्लिम लोकांची संख्या जास्त असल्यामुळे आणि ते लोक जे महिला वर्ग आहे तो घरातून बाहेर निघत नाही आणि आमच्या मनात अशी कल्पना आली की या लोकांना खूप गरज असते, जे बाहेर निघू शकत नाही, त्यांना आपण इथे त्यांच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांना उपचार द्यावा, यासाठी आम्ही ही कल्पना उपलब्ध केली। आणि मलिक फॅमिली यांना सांगितलं की आपण असं शिबिर घेऊया आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन आमचं मनोबल वाढवलं आणि शिबिर आयोजित केलेलं आहे। 3 दिवसाचं शिबिर आहे। माझी सईद बाबा यांच्या बरसीनिमित्त हा शिबिर फिजिओथेरपी निसर्गोपचार हे आयोजित केलं गेलं आहे आणि आयोजक म्हणून अब्दुल रज्जाक मलिक फाउंडेशनतर्फे हा शिबिर केलेला आहे आणि याच्या सहकार्य जननायक फाउंडेशन जळगाव यांच्या आहेत। आणि या शिबिरामध्ये निश्चित वृद्ध लोकांची अशी संख्या वाढत असते, ते येत आहे की जे लोक घरून जाऊन बाहेर उपचार करू शकत नाही आणि काही लोकांना या शिबिराबद्दल, या ट्रीटमेंटबद्दल माहिती नाही, ते लोक इकडे येऊन उपचार घेत आहे। आणि या शिबिरामध्ये या बरसीनिमित्त सईदबाबांची बरसीनिमित्त डॉक्टर सचिन गांगुडे यांच्याकडून बरसीनिमित्त या पेशंट इतर रुग्णांना एक सप्रेम भेट अशी दिलेली आहे। 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत शिबिर तर मोफत चालणारच आहे, पण ज्या लोकांना सब्स्टिट्यूशन नाही झाला, ज्यांना प्रॉब्लेम असेल, त्यांनी डॉक्टर सचिन गांगुडे यांच्या हॉस्पिटल शिवाला हॉस्पिटलमध्ये जाऊन महिनाभर मोफत ट्रीटमेंट घेऊ शकतात, त्याच्यात काही मूल्य नाही लागणार। हे डॉक्टर सचिन गांगुडे यांचा या बरसीनिमित्त पेशंटला एक सरप्राईज गिफ्ट आहे। आणि या शिबिराचा उल्लेख आहे की एक कल्पना अशी आहे की या शिबिरामध्ये जितका जास्त फायदा घेता आला तेवढं घ्या आणि काही प्रॉब्लेम असला तर आम्हाला भेटा। आणि डॉक्टर घनश्याम कोचरे फाउंडेशन आणि प्राग कोचरे यांच्या या शिबिरामध्ये लय मोठा सहभाग आहे आणि सहकार्य पण आहे। प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आणि रोजचे कमीत कमी 100-150च्या वर पेशंट जे आहेत ते हँडल आम्ही करतोय रोजच्या रोज। हा 3 दिवसीय कॅम्प आहे। पहिला दिवस कालचा झालेला आहे आणि आजचा जो आहे तो दुसरा दिवस आहे। उद्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात आम्हाला जास्तीची संख्या मिळणार आहे। कार्यक्रम को सफल बनाने के लिए डॉक्टर घनश्याम कोचुरे मेडिकल फाउंडेशन के शिवालय निसर्गोपचार एवं न्यूरो केयर सेंटर समेत जननायक फाउंडेशन के कार्यकर्ताओं ने भी परिश्रम किए। आशा है कि ऐसे समाज उपयोगी कार्यक्रम संगठनों द्वारा हमेशा होते ही रहेंगे। जलगांव से धर्मेंद्र के साथ जकी अहमद की रिपोर्ट, इंडिया अब तक न्यूज के लिए। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।